10 वर्षाच्या मुलाने केली सगळ्यात मोठी भविष्यवाणी, जी ऐकून पंतप्रधान हैराण झाले। एक भविष्यवाणी जिने संपूर्ण देशात खळबळ उडवली। या जगाचा अंत कधी होणार आणि भारतातल्या लोकप्रिय नेत्यांचा मृत्यू कधी होणार याची तारीख या मुलाने जाहीर केली। एक छोटा मुलगा ज्याचं वय 10 वर्षापेक्षा कमी आहे, पण त्याला अशी दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे की त्यामुळे त्याने जे जे सांगितलं ते खरोखर घडत आहे। गेल्या 5 वर्षापासून या मुलाने केलेली प्रत्येक भविष्यवाणी तारीख वेळ अगदी जशीच्या तशी घडत आहे। 2019 साली आलेला कोरोना, इराण इस्रायल मधलं युद्ध, महाराष्ट्रात होणारा सत्तापालट या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्यात, पण त्याने आत्ता केलेली जी भविष्यवाणी आहे ती प्रचंड धक्कादायक आहे, ज्यामुळे पंतप्रधानांची देखील झोप उडाली आहे। मग या 10 वर्षाच्या मुलानं काय भविष्यवाणी केली आहे की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली? चला पाहूया या भविष्यवाणीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। ही गोष्ट आहे 10 वर्षाच्या मुलाची, ज्याचं नाव अर्जुन। अर्जुन एक सामान्य मुलगा होता जो पूर्वी शाळेत जायचा, अभ्यास करायचा, आई वडिलांचं सगळं ऐकायचा। पण अचानक 2018 साली म्हणजे 7 वर्षापूर्वी त्याच्यासोबत एक अशी घटना घडली आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात इतका बदल झाला आणि त्यानंतर एका मागोमाग त्याने शेकडो भविष्यवाण्या केल्या आणि ज्या अगदी खरोखर घडत आहे। अर्जुन एकदा झालं असं 2018 साली शाळेतून आला होता, भरपूर खेळला, त्यानंतर तो शांत झोपला। त्याला माहिती नव्हतं त्याच्यासोबत काय घडणार आहे। त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होणार आणि संपूर्ण जगाच्या भविष्यवाण्या तो करणार होता। एक अशी रात्र होती, त्या रात्री एक अशी गोष्ट घडली की ज्यानंतर त्याच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं। तो घरात झोपलेला होता, त्याचे डोळे मिटलेले होते, पण श्वास सुरू होता, पण त्याचे ओठ काहीतरी पुटपुटत होते। तो एखाद्या मंत्राचा जप करत आहे असं वाटत होतं। त्याचे आई वडील शेजारी झोपलेले, त्यांना वाटलं की हा काहीतरी बरळज आहे किंवा जास्त थकल्यामुळे रात्री बडबड करत असेल, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं। त्याची लहान बहीण त्याच्याकडे उठून लक्षपूर्वक पाहत होती। तिने पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर आता निरागसता नव्हती, एक वेगळीच गूढ शांतता होती। तो पडला होता, पण कोणत्या धक्क्यामुळे नाही, तर जणू काही अदृश्य शक्ती त्याच्या शरीरात प्रवेश करत होती। त्याला वेदना होत नव्हत्या, पण त्याच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडत होते जे गावातल्या लोकांनी कधीच ऐकले नव्हते। काही जुने शब्द, अज्ञात शब्द, अग्नी, रक्त, आकाश, राजा, विनाश यासारख्या गोष्टींचा उल्लेख तो रात्री करत होता। त्याच्या बहिणीने आई वडिलांना उठवलं, अर्जुन काय म्हणतो ते ऐकवलं। ही गोष्ट 2018ची आहे। कोणाला कल्पना नव्हती अर्जुन आता इतक्या प्रचंड भविष्यवाण्या त्या रात्रीपासून करणार होता। त्याच्या आई वडिलांना भीती वाटली, म्हणून जेव्हा अर्जुन सकाळी उठला त्यावेळेस त्याच्या घरच्यांनी विचारलं, तू रात्री काय बोलत होतास? तेव्हा तो म्हणाला, अग्नी, रक्त, राजा, आकाश, विनाश अशा कुठल्या तरी गोष्टी बोलत होता। आता त्याच्या घरच्यांना अजून माहिती नव्हतं की त्याच्या शरीरात एका अशा शक्तीनं प्रवास केला आहे की ज्यामुळे त्याला आता दिव्यदृष्टी प्राप्त होणार होती आणि त्याच रात्रीपासून अर्जुन पूर्णपणे बदलला। तो आता भविष्य सांगू लागला। ही 2018ची गोष्ट होती, पण त्याने आजची केलेली भविष्यवाणी ही अत्यंत धक्कादायक आहे। त्याच्या मागच्या भविष्यवाण्या बरोबर आल्या, पण ही जर भविष्यवाणी बरोबर आली तर अक्षरशः सगळ्या नेत्यांची त्या ठिकाणी झोप उडणार। अर्जुनने त्याच्या आई वडिलांचं शांततेत ऐकून घेतलं, त्यानंतर तो जे बोलला ते ऐकून त्याच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली। 6 वर्षापूर्वी तो म्हणाला होता, मला त्या गुहेत जायचं आहे आत्ताच। त्याच्या गावाजवळच्या डोंगरात एक गुहा होती, ती गावापासून खूप दूर होती। त्याच्याबद्दल अनेक कथा होत्या। असं म्हणतात की खूप वर्षापूर्वी तिथे एक तपस्वी समाधीसाठी गेले होते, पण ते परत कधीच आले नाही। मुलांना तर त्या रस्त्यावर जायला परवानगी नव्हती, पण अर्जुनच्या चेहऱ्यावर भीती नव्हती। त्याच्या चेहऱ्यावर एक असं तेज होतं ते पाहून गावातले धैर्यवान लोक देखील घाबरू लागले होते। अर्जुन एकटा गुपचूप निघून गेला। 3 दिवस तो सापडला नाही। आई वडील शोधाशोध करू लागले। संपूर्ण गावात एक चिंतेचं वातावरण होतं, कारण त्या गुहेमध्ये जाऊन अर्जुन असं काहीतरी करणार होता ज्यामुळे संपूर्ण देशासहित जगाला हादरा बसणार होता। 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी अर्जुन परत आला। त्याच्या अंगावर प्रचंड धूळ होती, कपडे फाटलेले होते, पण चेहऱ्यावर एक शांतता होती, डोळ्यात एक निराळी चमक होती। ही घटना 2018ची। तो कोणाशी बोलत नव्हता, फक्त खोलीत गेला आणि त्यानं त्याचा दरवाजा बंद केला। दुसऱ्या दिवसापासून त्याच्या वागण्यात पूर्णपणे बदल झाला। तो दिवसभर शांत बसायचा, कागदावर काहीतरी लिहायचा, असे काहीतरी चिन्ह काढायचा की जे कुणी वाचू शकत नव्हतं। कधी कधी तो कागद जाळून त्याची राख फक्त एका भांड्यात साठवून ठेवायचा। त्याचे वडील दररोज पाहायचे। एके दिवशी ते तिथे गेले, त्यांनी एक जाळं असणारा कागद विझवला आणि अर्धवट जळालेला कागद उचलला। त्यावर हिंदी भाषेत लिहिलेलं होतं, जेव्हा एक चेहरा लोकांना बघून हसेल तेव्हा त्याचे सरकार अंधारात लपून काम करेल आणि त्या वर्षी हवामान बिघडेल। जिथे दुष्काळ होता तिथे पूर येईल, जिथे नद्या होत्या तिथे दुष्काळ पडेल। आणि हीच त्याची पहिली भविष्यवाणी 2018ला केलेली। त्याच्या वडिलांना त्या अर्ध्या जळलेल्या कागदावर त्यांनी पाहिली होती। त्यांना वाटलं काहीतरी असेल, पण पहा 2 महिन्यानंतर त्याने जे लिहिलं होतं अगदी तसंच घडलं। केरळ, कर्नाटकमध्ये 2 महिने पाऊसच झाला नाही
त्यातली तळी सुकली तर दुसरीकडे उत्तराखंड बिहारमध्ये पुरामुळे गाव वाहून गेले. तीवर पंतप्रधान पुराच्या भागात जाऊन लोकांना मदत करत होते तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करत होते. आता गावकऱ्यांना अर्जुनची भीती वाटू लागली होती. तो आता इतर मुलांसारखा राहिला नव्हता. त्याच्या बोलण्यात एक वजन होतं. जेव्हा तो कोणाकडे बघायचा तेव्हा समोरची व्यक्ती घाबरून जायची. एका रात्री त्याने वडिलांना सांगितलं, दिल्लीची रोषणाई लवकर धुक्यात लपून जाईल. पण लोकांना वाटलं हे विकासाचं धुकं आहे, वादळ सीमेवरून नाही तर हवेतून येईल. ही भविष्यवाणी त्यांनी केली. त्यांच्या वडिलांना काही समजलंय, पण एके दिवशी भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढला. न्यूजवर बातम्या सुरू झाल्या. भारत पूर्ण सतर्क आहे. सरकारनं उच्चस्तरीय बैठक घेतली. त्याच दिवशी दिल्लीतून 3 रहस्यमय स्फोट झाले, ज्याचा शोध कुणी घेऊ शकला नाही. अर्जुन फक्त हसला. नंतर एका सकाळी तो गावाच्या मध्यभागी येऊन उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला, आता जे काही होईल ते दिसणार नाही, ऐकू येणार नाही, जाणवणार नाही. ते बाहेरून येईल आणि आतून निघेल. ही त्याची तिसरी भविष्यवाणी होती. आणि काही आठवड्यानंतर एक विचित्र आजार पसरू लागला. अर्जुनची ही तिसरी भविष्यवाणी होती. ताप नाही, खोकला नाही, फक्त श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी सांगितलं हा नवी स्ट्रेन आहे. सरकारनं दुर्लक्ष केलं. पण जेव्हा लोक मरू लागले तेव्हा गावकऱ्यांना अर्जुनचीच नाही तर त्याच्या सावलीची भीती वाटू लागली. कोरोनासारख्या गंभीर आजाराची कल्पना अर्जुनने आधीच दिली होती. ही त्याची तिसरी सगळ्यात मोठी खरी ठरलेली भविष्यवाणी होती. तो आता रात्री एका बसून आकाशाकडे पाहून पुटपुटायचा. तो दररोज भविष्यवाण्या करायचा. पण काल केलेली भविष्यवाणी अत्यंत धक्कादायक होती. त्याने सांगितलं होतं 2020 मध्ये दुष्काळ येईल आणि त्याच्यासोबत एक चेहरा येईल जो सगळ्यांना आश्वासन देईल, पण त्याच्या चेहऱ्याखाली खरी भीती लपलेली असेल. आणि त्याच वेळी देशाच्या अनेक भागामध्ये गव्हाचं पीक अचानक सुकून गेलं. पंजाबमध्ये तापमान 39 अंश सेल्सिअसच्या पार गेलं. शेती जळून गेली. सरकारनं सुरुवातीला नकार दिला, पण नंतर गव्हाची निर्यात थांबवावी लागली. टीव्हीवर पंतप्रधानांनी सांगितले, देशाने काळजी करू नका, आपल्याकडे पुरेसा साठा आहे. आणि अर्जुन पुन्हा हसला. आता गावकऱ्यांनी त्याच्यापासून दूर राहणं सुरू केलं. पण काही पत्रकारांना त्याच्याबद्दल कळाले. एका स्थानिक पत्रकाराला गावातून थोडी कुजबूज ऐकू आली. एक मुलगा आहे ज्याने आतापर्यंत 3-4 भविष्यवाणी केल्या आणि त्या खऱ्या निघल्या. पण इथून पुढे तो जी भविष्यवाणी करणार होता ती जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी भविष्यवाणी होणार होती, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडणार होती. तो पत्रकार रात्रीच्या अंधारात गावात गुपचूप आला. अर्जुनला भेटला. अर्जुनने त्याला फक्त एक वाक्य सांगितलं, आता निर्णय होईल, एक मोठा निर्णय जो देशाला 2 भागात विभागेल. तलवार चालणार नाही, पण मनं तुटतील. आणि एका महिन्याच्या काळात संसदेत सरकारने एक प्रस्ताव ठेवला. भारताची नवीन संस्कृती नीती, ज्यात धार्मिक स्थळांचा उपयोग, सरकारी शिक्षण, वेदांची सक्ती, मीडियावर कारवाई या गोष्टी होत्या. 2 देशात भागांमध्ये विभागला गेला. एक गट सरकारला देव मानायचा तर दुसरा गट गप्पपणे भीतीच्या छायेत जगत होता. त्या रात्री अर्जुन पुन्हा गायब झाला. दुसऱ्या दिवशी गुहेतून दूर निघाला. गावकरी तिथे पोहोचले तेव्हा गुहेच्या बाहेर एक कागद जळत होता. त्या कागदावर लिहिलं होतं, आता अंतिम वेळ आली आहे. आता जो झुकणार तोच वाचणार, जो उभा राहील तो वेळेच्या लाटेत बुडून जाईल. हे कोणत्या एका व्यक्तीचं युग नाही तर हे निर्णयाचं युग आहे. असं म्हणून अर्जुन पुन्हा कधीच दिसला नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात आरशावर एक शब्द आपोआप लिहिलेला दिसला, वेळ पूर्ण झाली आहे. आणि त्या दिवशी देशभरात वीज गेली, इंटरनेट बंद झालं. आकाशात पुन्हा तोच रहस्यमय आवाज घुमू लागला, जो आवाज फक्त अर्जुनला ऐकू येत होता. शहरातील वृत्तपत्रामध्ये डिजिटल स्क्रीनवर मंत्र्यांच्या ओठावर एकच नाव होतं, अर्जुन. दिल्लीतल्या अंधाऱ्या खोलीत पंतप्रधान एकटे बसले होते. देश त्यांच्या समोर देशाचे 4 नकाशे होते. पाणी टंचाई, व्हायरसचा प्रचार, पीक उत्पादन, देशातली अशांतता. या 4ही नकाशांमध्ये एक गोष्ट सारखी होती, ती म्हणजे प्रत्येक क्षेत्रात होणारी विचित्र घसरण. कोणताही शत्रू नव्हता, कोणतं युद्ध नव्हतं, तरी सगळं हातातून निसटून जात होतं. त्यांनी एक रजिस्टर उघडलं. त्यात मागील काही वर्षाचे गुप्त अहवाल होते. प्रत्येक तिसऱ्या अहवालात अर्जुनचं नाव होतं. तो आता एक मुलगा राहिला नव्हता, तर एक न दिसणारं वादळ बनला होता. पंतप्रधानाला गुप्त संदेश मिळाला 3 शब्दात, तो राजधानीत आहे. पंतप्रधानांचे डोळे एका स्थानावर स्थिर झाले. दुसऱ्या बाजूने आवाज आला, ती वेळ तुमच्या कॅलेंडरमध्ये नाही तर ती वेळ तो स्वतः घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 राज्यामध्ये एक विचित्र घटना घडली. शाळेमधली मुलं अचानक उभी राहिली. आम्हाला तेच शिकायचं आहे जे अर्जुननं सांगितलं, आम्हाला तेच बघायचं आहे जे अर्जुनचे डोळे बघता. मुख्याध्यापक घाबरले, शिक्षण शांत झाले. सरकारने याला डिजिटल अफवा म्हटलं, पण कोणाला काही समजत नव्हतं. एक मुलगा जो कुठे दिसत नाही, पण त्याचा आवाज देशाच्या मुलापर्यंत कसा पोहोचतो. जे पंडित होते ते देखील शांत झाले होते. ते दिवस रात्र अर्जुनच्या खोलीत बसून फक्त भिंतीकडे बघायचे. एके दिवशी भिंतीवर एक शब्द उमटला, स्वर. आणि त्या संध्याकाळी अर्जुनच्या वडिलांनी आपल्या पत्नीला सांगितलं, तो भविष्य सांगत नाहीये, तो एक नवीन आवाज जागवत आहे. अर्जुन कुठे गेला तो कधी सापडला नाही, हे कोणालाही माहिती नाही. पण त्याने सांगितलेली प्रत्येक भविष्यवाणी खरी ठरत आहे. आजही तो बेपत्ता आहे. त्याचे आई वडील त्याचा शोध घेत आहे. त्याने सांगितल्या भविष्यवाण्या गावागावात प्रसिद्ध झाल्या होत्या. तर ही होती एक महत्त्वाची घटना. या घटनेबद्दल तुमचं मत नक्की काय आहे, नक्की कमेंट करून सांगा. ही काल्पनिक कथा तुम्हाला कशी वाटली हेही नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.